रेकॉर्डिंग करायची. ओके गौरी मॅडम तुम्ही केले. हा ठीक आहे. तर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या स्वागताध्यक्ष गौरी केंजाळे मॅडम आहेत. मी गौरी केंजाळे मॅडमना विनंती करते की त्यांनी आजच्या पाहुण्यांची वक्त्यांची ओळख करून द्यावी, त्याचसोबत आपणाही सर्वांचं स्वागत करावं आणि विषयाला सुरुवात करावी. आज बुधवारी या निशुल्क व्याख्यानामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. उपस्थितीचा आकडा सहस्रबुद्धे सर, तुम्हाला तो आकडा बघायला नक्कीच आवडेल. तो आत्ताच ऑलमोस्ट 200 इथे येतोय. 201, 203 म्हणजे आपलं गणपती स्तोत्र जेव्हापासून लागलं होतं तेव्हापासून मी बघतेय की हा जो आकडा वाढतोय त्याच्यावरनं तुमच्या पॉप्युलरिटीचा खूप अंदाज येतो. आणि आपण पॉप्युलर असं आवडतं, पण आज तुम्ही जो विषय घेऊन आलेला आहात आमच्या समोर तो थोडासा वेगळा आहे. खरंच घरं बाधित असतात का, बाधित असली तर काय, असा विषय थोडासा आहे. तुमचं परवाचं जे पोस्टर पाहिलं मी त्याच्यात मला इतकं छान वाटलं, गंमतशीर, की मागे अशी हॉन्टेड वास्तू आहे काळी आणि पुढे तुमचा प्रसन्न चेहरा आहे. म्हणजे कशाकडे बघावं हेच कळत नव्हतं. आधी वास्तूकडे लक्ष जात होतं, लगेच तुमच्याकडे लक्ष गेलं की वाटायचं नाही नाही हे असू शकत नाही, अशी हॉन्टेड वास्तू असू शकत नाही. पण आता त्या पोस्टरचा अर्थ मला कळतोय की अशी जर हॉन्टेड वास्तू असेल आणि तुम्हाला जर असं काही वाटत असेल तर हा जो समोर चेहरा दिसतोय, जे नरेंद्र सहस्रबुद्धे सर आहेत, त्यांच्याकडे गेलात तर त्या वास्तूकडे तुम्ही बघताना त्याच्यात पॉझिटिव्ह वेव्स तुम्ही नक्की आणू शकता. सरांची मी थोडक्यात ओळख करून देते. नरेंद्र सहस्रबुद्धे हे ज्योतिषशास्त्रातलं एक नावाजलेलं नाव आहे. सरांचा पारंपरिकचा सुद्धा अभ्यास आहे आणि एक स्पेशालिटी म्हणजे सर स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत. म्हणजे वास्तू हा विषय वरवर न शिकता खरोखर पायाभरणीपासनं किंवा प्रत्येक याच्यापासनं सरांनी वास्तूचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे आपण म्हणू की वास्तूचा अभ्यास कोणी करावा, आता जे आपण बघतोय की मी वास्तूचा अभ्यास केला, हे सांगणाऱ्यांना ऍक्च्युली वास्तू म्हणजे काय हे सुद्धा माहिती नसतं. की तिथे भिंत आहे, म्हणजे त्या भिंतीच्या आतमध्ये नक्की काय काय आहे, ह्या बाजूला भिंत बांधायचं कारण काय असेल, ही वास्तूची रचना अशी का असेल, हे जे बेसिक्स आहेत तर ते सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे ह्या गोष्टीचं ज्ञान सुद्धा त्यांच्याकडे खूप सखोल आहे. आणि मी असं म्हणेन की ते भवनांचे शिल्पकार आहेत, की जे तुम्हाला भवन म्हणजे आपण घरापेक्षा भवन हा शब्द बघा, मराठी ज्यांचं छान असेल त्यांना कळेल की जे सुखदायक आहे, आरामदायक आहे, असं जे तुमचं घर तुम्ही बनवता त्याला तुम्ही भवन म्हणू शकता. आपण राजभवन म्हणतो. आता राजभवन उभं करायला एवढ्या जागा प्रत्येकाकडे नाहीयेत, पण जे काही आपलं आपलं स्वतःचं आहे ते भवन निर्माण करण्यामध्ये सरांचा खूप मोठा वाटा आहे. की ते सुखकारक कसं होईल, ते तुमच्यासाठी फायदेशीर कसं होईल, ह्यासाठी सर गाईड करतात. आणि आज महाराष्ट्रभर नाही, भारतभर नाही, तर अख्ख्या जगामध्ये नरेंद्र सहस्रबुद्धे वास्तूसाठी एक नाव ओळखलं जातं. तर सर जास्त मी न बोलता मी तुम्हाला विनंती करीन की तुम्ही आजच्या विषयाला सुरुवात करावी. बऱ्याच लोकांना प्रश्न असणार आहेत, ते आपण नंतर घेऊ. आणि प्लीज मी सगळ्या श्रोत्यांना रिक्वेस्ट करते की तुमचे माईक म्यूट ठेवायची जबाबदारी तुमची आहे. प्रत्येक वेळेला आता आपण झूम मीटिंग्सला खूप अक्वेंटेड आहोत. आता झूम मीटिंग आपल्यासाठी नवीन नाहीये, तर आपला माईक बंद ठेवणं ही आपली आपली जबाबदारी आहे. तेवढं प्लीज करा, संयोजकांना सहाय्य करा. सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही सुरू करावे. थोडं मीडियम आपण हिंदी ठेवलं तर बरं पडेल, बराचसा हिंदी ग्रुप आहे. येस सर, खूपच छान होईल. हिंदी और इंग्लिश प्लीज ऐसा आलेलंच है. चलो तो शुरू करते हैं. आज सब आप जो यहाँ पे उपस्थित लोग हैं उनकी रिक्वेस्ट के खातिर हम लोग ये माध्यम हिंदी में रखते हैं. तो सर मैं जस्ट आपको इनिशियली एक दो सवाल पूछूंगी, तो आप स्टार्ट कीजिए. क्या ये एनर्जी सचमुच निगेटिव होती है, या क्या हम लोग पता कर सकते हैं कि हमारे वास्तु में बुरी वाइब्स आ रही है, या ऐसे कुछ लक्षण अलग से पता चलते हैं क्या? ये मेरे ही नहीं, यहाँ मौजूद जो लोग हैं उनके सारे लोगों के दिमाग में ये सवाल होंगे ही.
तो इनिशियली 2-3 सवाल आपके सामने रख के मैं आपको रिक्वेस्ट करती हूँ कि आप आपका लेक्चर स्टार्ट कीजिए। साईनाथं च तच्छिष्यं श्री उपासनि सद्गुरुं देवीं गोदावरीं चैव वन्दे गुरुपरम्पराम्। पारंपरिक वास्तुशास्त्र में 45 देवताओं का वास्तु पुरुष मंडल में संदर्भ है। ये 45 देवताओं के साथ में उत्तर से दक्षिण की तरफ तथा पूर्व से पश्चिम की तरफ सूत्र देवताओं का संदर्भ है। इस सूत्र देवताओं के जो नाम हैं वो नाम के माध्यम से ही उसका परिणाम हम जान सकते हैं। जैसे प्राणवाहिनी एक नाम है, तो प्राणवाहिनी मतलब क्या है? तो उस भवन में ऊर्जा का, शुभ ऊर्जा का अंतर्भाव करने वाली देवता प्राणवाहिनी है और वो भवन में एक सर्टन जोन से पूर्व से पश्चिम की तरफ बहती है। इस प्रकार से सूत्र देवताओं का संदर्भ पारंपरिक शास्त्र में पाया जाता है। इन्हीं के साथ अष्ट दिक्पालों का संदर्भ है जो भवन से पर्याप्त बाहर से बृहत प्रांगण से जुड़ा हुआ रहता है। इन अष्ट दिक्पालों के बाद 8 प्रकार की विक्षेप देवताओं का संदर्भ भवन में पाया जाता है। तो जिस भवन में ये जो विक्षेप देवताएं हैं उनका प्रभाव विशेष रूप से प्रतीत होता है, उस भवन में पैरानॉर्मल एक्टिविटी या झपाट ले ली करें या शापित वास्तु, इस प्रकार से हम वर्णित कर सकते हैं। जैसे आप देखेंगे तो चारों उपदिशाओं में 4 प्रकार की विक्षेप देवताएं हैं कि जो स्त्री स्वरूप है, और 4 प्रमुख दिशाओं में जो 4 विक्षेप देवताएं हैं वो पुरुष तत्व की उनके नाम से हमें इस प्रकार से जानकारी हो सकती है। जैसे उत्तर में पिलिपिंज है, तो दक्षिण में विकट है, पूर्व में स्कंद है, तो पश्चिम में जम्बुक है, और बाकी विदारी, का नाम चरकी, विदारी, पूतना और पाप राक्षसी। इस प्रकार से ईशान्य, अग्नेय, नैऋत्य और वायव्य दिशाओं पर ये 4 स्त्री स्वरूप निगेटिव ऊर्जा का अंतर्भाव पारंपरिक वास्तुशास्त्र में दिया है। मतलब 20 सूत्र देवताएं, 45 शुभ देवताएं और 8 दिक्पाल और 8 प्रकार की विक्षेप देवताएं, इस प्रकार से वास्तु पुरुष मंडल की पूरी सत्ता पूर्ण हो जाती है। तो जिस भवन में जिस दिशा में दोष रहता है उस दिशा से वो विक्षेप देवता आक्रमित होती है। समझो वायव्य दिशा में कुछ दोष है। वायव्य दिशा का दोष माने क्या है? तो वायव्य दिशा में कट होना, वायव्य में टेरेस होना, वायव्य में रसोई घर होना, इन तीनों चारों प्रकारों से, या वायव्य में कोई बड़ा पहाड़ होना, हिल होना, इस प्रकार से, मतलब वायव्य में जड़त्व, पृथ्वी तत्व, गुरुत्व होना, इस प्रकार से वायव्य प्रभाग के दोष माने जाते हैं। और एक अत्यंत महादोष माना जाता है, वो एक प्रकार से विथिशूला कहते हैं, जहां पर एक रास्ता आक्रमित होकर उस दिशा पर आक्रमित हो जाता है तो उसको विथिशूला कहते हैं। तो विथिशूला जो है
वो सर्वाधिक महादोष पारंपरिक शास्त्र में कहा गया है। उसका सूत्र भी इसी प्रकार से है कि द्वारे तु रथया विद्धे भवेत् सर्वकुलक्षया। तो जिस भवन के द्वार पर या वास्तु क्षेत्र पर किसी भी प्रकार के से ऊर्जा का स्तंभन होता है या विधिशूला आक्रमित होती है तो उस भवन में कुलक्षय हो जाता है। और ये बात आप हमारे ऑफिस कभी आएंगे तो आप देख पाएंगे कि ऐसे ऑफिस के बाजू से एक रास्ता जाता है और वही रास्ता सामने वाली बिल्डिंग से टकराता है, तो और वो दक्षिण से आक्रमित है। दक्षिण की देवताएं अगर हम देखते हैं तो उसमें गृह, क्षत, यम, गंधर्व और विवस्वान, इस प्रकार से देवता वृंद या देवता समूह दक्षिण से जुड़ा हुआ है। और दक्षिण की विक्षेप देवता जो है उसका नाम है विकट। तो विकट एक अत्यंत प्रभावी और बलशाली विक्षेप देवता है। जब विकट कार्यान्वित हो जाती है तो देवता का प्रभाव नजर आता नहीं। तो ऐसे भवन में दक्षिण से विकट और यम, इन दो देवताओं का राज भवन पर चलता है। तो जब भी विधिशूला कार्यान्वित हो जाती है तब ऊर्जा का फेर जो बोलते हैं वो मंडलाकार रहता नहीं। मंडलाकार ऊर्जा का प्रवाह का मतलब है प्रदक्षिणा मार्ग से ऊर्जा का बहाव होना। जिस भवन में ये मंडल टूटते हैं ऊर्जा का बहाव जो है प्रदक्षिणा मार्ग से विपरीत बहना शुरू हो जाता है। तो ऐसे भवन में आपको पैरानॉर्मल एक्टिविटी होने की संभावना है और उसी प्रकार के दोष उस भवन में रहने वाले व्यक्तियों की जन्म कुंडली में भी पाए जाते हैं। तो आप अगर नेट पर डालते हैं, सर्च करते हैं कि हॉन्टेड हाउसेस इन पुणे, कि पुणे में कौन से शापित भवन है, तो आपको एक कोथरूड में एक गेस्ट हाउस है, उसका एड्रेस आ जाएगा। तो अगर आप वो उसका वर्णन आप पढ़ लीजिए, स्पष्टीकरण दिया है कि किस प्रकार से। सर मैं एक रिक्वेस्ट करूं आपको। यहाँ बहुत सारे लोगों की रिक्वेस्ट आ रही है कि मराठी में बोलिए, तो हिंदी और मराठी दोनों जैसा आपका क्लास में रहता है मिक्स, इस तरीके से अगर आप कुछ कर पाए तो। ठीक ठीक ठीक। बहुत सारे लोग मराठी बोल रहे हैं लेकिन बहुत सारे हिंदी लोग भी ज्वाइन है। हाँ तो ठीक है, दोनों में बात करते हैं। ओके ओके, थँक यू सर। ज्या भवनावरती दक्षिणेकडून रस्ता आक्रमित होत असतो अशा भवनामध्ये विकट या विक्षेप देवतेचा प्रभाव वाढतो आणि विकट ही देवता आहे ती क्रूर आणि हिंसक स्वरूपाची असून या देवतेच्या प्रभावामुळे पारंपरिक शास्त्रामध्ये अशा भवनात कुलक्षय होतो, या प्रकारे वर्णन केलाय। त्याचं सूत्र में द्वारे तो रथया विद्धे भवे सर्व कुलक्षया, इस प्रकार से बताया गया है। तो अगर आप हॉन्टेड हाउस अगर डालते हैं, नेट पर सर्च करते हैं पुणे के, तो आपको एक गेस्ट हाउस का पता मिल जाएगा कि जो कोथरूड में है। तो ये जो कोथरूड में गेस्ट हाउस है उस पर दक्षिण से ही विधिशूला आक्रमित है। संपूर्ण दक्षिण दिशेकडून रस्ता येऊन या गेस्ट हाऊस वरती आदळतो आणि त्याचबरोबर त्या संपूर्ण रोडचा उतार जो आहे तो दक्षिणेकडे आहे आणि बाजूची बिल्डिंग मिळून त्या टोटल समूहाचा इमारतींचा आकार प्रकार जो आहे तो उत्तर ईशान्य पूर्व या प्रकारची द्विशाला, उत्तर
उत्तर पूर्व द्विशाला एल आकारात नैऋत्येकडे ओपन होणारी विथिशूला आणि आकार प्रकार दाखवता है कि हाँ आप सब स्क्रीन पर भी देख सकते हैं। तो ये गेस्ट हाउस पर दक्षिण की विथिशूला कार्यान्वित है और दक्षिण की तरफ ही वो रोड का, वो पथ का स्लोप है, ग्रेडियंट है। और जहां पर ये रास्ता आकर उस भवन पर अटकता है, वहां पर वो भवन का आकार प्रकार भी है, वो एल आकार प्रकार है। और ये जो एल आकार प्रकार है, इसको उत्तर पूर्व द्विशाला कहते हैं। और इसमें दक्षिण और पश्चिम हीन होने के कारण पारंपरिक सूत्र इस प्रकार से हैं कि दक्षिण पश्चिम हीना सर्वदोषका। तो ऐसे भवन में हर प्रकार के दोष पाए जाते हैं। आता मराठी आप तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, दक्षिणेचा रस्ता येऊन त्या बिल्डिंग वरती आदळतो आणि संपूर्ण त्या रोडचा स्लोप जो आहे तोही दक्षिणेकडे आहे आणि बिल्डिंगचा आकार प्रकार जो आहे तो एल आकार प्रकार आहे, ज्याच्यामध्ये नैऋत्य कट आहे, पार्ट ऑफ द पश्चिम पटकट आहे। अशा वेळेला अशा भवनामध्ये 3 प्रकारचे दोष निर्माण झालेले आहेत आणि एका महादोषामध्येच आपल्याला त्या ठिकाणी पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी पाहू शकतो माणूस, असू शकते। इथे जर पाहिलं तर एक तर विथिशूला आहे, नंबर 2 जर पाहिलं तर दक्षिणेकडे त्या रोडचा स्लोप आहे आणि नंबर 3 जर पाहिलं तर ती द्विशाला जी आहे ती सर्व दोषका या प्रकारची उत्तर आणि पूर्व द्विशाला आहे। त्याला नाव मला वाटतं दंड द्विशाला असं म्हणतात। ती दंड प्रकारची द्विशाला आहे। तर इथे विपरीत अंतराळाचाही दोष आहे, विकटही आहे, पूतनाही आहे आणि पापराक्षसीही आहे। या 3 प्रकारच्या विक्षेप देवतांचा विपरीत अंतराळाचा प्रभाव या ठिकाणी आहे। आणि नेटवरती जर आपण पाहिलं तर नेटवरती आपल्याला दिसून येईल की या भवनाचं वर्णन हॉन्टेड हाऊस म्हणून झालेलं आहे। बाकी तिथे काय होतं हॉन्टेड म्हणजे हे आपण त्या नेटवरती वाचावं, कशा प्रकारचं पिशाच दिसतं, त्यामुळे कसे लोक घाबरतात, लोकांना काय दोष निर्माण झालेत। आम्ही तिथे जाऊन अजून चौकशी केल्यानंतर आम्हाला असं कळलं की काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऍक्सिडेंट्स, तिथल्या 2-3 मुलांना सुद्धा राहणाऱ्यांना एक विचित्र प्रकारचं वेड लागल्यासारखं, सायकियाट्रिक ट्रीटमेंट्स घ्यायला लागल्याचं, अशा प्रकारचं त्या भवनामध्ये झालेलं आहे। तो ये जो भवन है उसमें नैऋत्य की या दक्षिण की विथिशूला कार्यान्वित है। भवन का आकार प्रकार जो है वो उत्तर पूर्व द्विशाला है, मतलब नैऋत्य में उस भवन को विपरीत अंतराल का दोष है। जहां पर निर्बल पृथ्वी तत्व रहता है वहां पर विपरीत अंतराल का प्रभाव रहता है, जहां पर विपरीत अंतराल का प्रभाव रहता है वहां पर पिशाच समान संवेदन का अनुभव हो जाता है। और ऐसे भवन को शापित वास्तु हम कह सकते हैं। उसी प्रकार से पूना के रेसिडेंसी क्लब के आगे एक बहुत पुराना महल है। ये भी वास्तु आप नेट पर सर्च कर सकते हैं और वहां पर आप जाकर देख सकते हैं कि किस प्रकार के हालात हैं। तो वहां पर अगर आप देखते हैं तो दक्षिण, नैऋत्य और पश्चिम इन दिशाओं में बहुत सारी जगह साइट मार्जिन जो है वहां की वो बहुत बड़ी साइट मार्जिन है और पूरा वो बंगलो जो है वो उत्तराखंड में है। मतलब ऐसी स्थिति में अगर हम देखते हैं तो दक्षिण का जो देवता समूह है, पश्चिम का जो देवता समूह वो वास्तु क्षेत्र से जुड़ा हुआ है, उसमें विपरीत अंतराल है और उसी के साथ साथ उससे जुड़ा हुआ एक बंगलो है
पुणे के बहुत सारे बड़े बिल्डर का बंगलो है, उसी का प्रतिबिंब उस बंगलो में दिखाई देता है। वहां पर दक्षिण, नैऋत्य और पश्चिम इन्हीं दिशाओं में एक प्रकार का स्लोपिंग रूप है और टॉयलेट्स वहां पर भी नॉर्थ जोन में है। तो जिस नदी को 100 साल में कभी बाढ़ आई नहीं, ऐसी नदी में वो बिल्डर के साथ जाने वालों की कार डूब गई, वहां पर बाढ़ आ गई और वो बिल्डर का अकाल मृत्यु वहां पर हो गया। इस प्रकार से जब भी अकाल मृत्यु से कोई भी वास्तु का अंतर्भाव हो जाता है तो ऐसे भवन को हम शापित वास्तु कह सकते हैं। आपल्या पुण्याच्या रेसिडेन्सी क्लबला लागून एक मोठा महाल आहे। या महालामध्ये दक्षिण आणि पश्चिमेला फार मोठं प्रांगण आहे। म्हणजेच तो महाल जो आहे तो पूर्णपणे उत्तर ईशान्य पूर्व प्रभागामध्ये आहे। म्हणजेच या वास्तुक्षेत्रावरती दक्षिण, नैऋत्य आणि पश्चिम या तीनही दिशांचा देवता समूह जो आहे त्याचं विपरीत स्पंदन आहे। या देवता समूहावरती जे पृथ्वीतत्व, जडत्व आणि गुरुत्व असायला हवं ते न झाल्यामुळे या ठिकाणून विपरीत आकाश तत्व, विपरीत अंतराळाचा प्रभाव राहिल्यामुळे अशा भवनामध्ये आपल्याला झपाटलेले घर या पद्धतीनं त्याचं नॉमेनक्लेचर म्हणता येऊ शकतं। आता याच भवनामध्ये या ठिकाणी काय काय दिसतं आपल्याला हे आपण नेटवरती जरूर वाचावं। काय प्रकारचं भूत आहे, काय प्रकारचे आवाज येतात, हे सर्व तिथे दिलेलं आहे। दुसऱ्या बाजूने जर आपण नॉर्थ साइडने एक छोटी गल्ली जाते, त्या गल्लीतनं रिक्वेस्ट करून आत कंपाऊंड मधनं आत जरूर जाऊन पाहावं, म्हणजे तुम्हाला त्या भवनाची भीषणता लक्षात येईल। तर या भवना लागून जो एक मोठा पुण्यातला नंबर 1 बिल्डरचा फार मोठा बंगला आहे, पण त्या बंगल्यात राहायला गेल्यानंतर 2 ते 3 वर्षामध्ये त्या बिल्डरची कार एका राजस्थान मधल्या मोठ्या पुरामध्ये वाहून जाऊन त्याचा अकाली मृत्यू झाला। तर घटबिंब सिद्धांताप्रमाणे ज्या प्रकारचे विपरीत अंतराळाचे दोष आपल्याला या लगतच्या वास्तुक्षेत्रात, बाधित वास्तुक्षेत्रात पाहायला मिळतात, त्याचेच दुसरे प्रतिबिंब आपल्याला त्या भवनामध्ये दिसून येते। आणि जेव्हा जेव्हा दक्षिण, नैऋत्य, पश्चिम प्रभागामध्ये या प्रकारचे विपरीत अंतराळाचे दोष असतात तेव्हा अशा भवनामध्ये पारंपरिक शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्व दोषकाः म्हणजे सर्व प्रकारच्या दोषांचा अंतर्भाव झाल्यामुळे विपरीत काळात मृत्यू येणं किंवा प्रीमॅच्युअर डेथ होणं, अकाल मृत्यू होणं, या प्रकारे शास्त्रामध्ये याचे संदर्भ दिलेले आहेत आणि त्याच प्रकारे घटना त्या भवनामध्ये घडलेली आपल्याला दिसून येईल। आता सध्या आमच्याकडे एक गोव्याकडची केस आलेली आहे। जवळपास 16 ते 17 वर्ष त्या भवनातील स्त्रीवरती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आघात होत आहेत असं आपण म्हणू। शारीरिक असे वेगळे वेगळे कोणाचं माईक बंद नाहीये का? असे वेगळे वेगळे आघात। सर ऐका ना, मी सगळ्यांना एकदा म्यूट करते, तुम्ही अनम्यूट करा आणि बोला। ठीक आहे, आता तुम्ही अनम्यूट करा सर स्वतःला। ओके ओके, येतोय ना आता? प्रत्येकाने आपले माईक बघा, नाही तर मला वेटिंग रूम मध्ये टाकायला लागेल, कारण वक्त्याला खूप त्रास होतो। माईक जर तुम्हाला नीट ठेवता येत नसतील तर प्रश्न आहे, तुम्हाला वेटिंग रूम मध्ये ठेवलं जाईल। प्लीज बोला सर। दक्षिणेच्या स्पंदनांवरती अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये
एक अतिशय सुंदर सूत्र आहे. ज्या भवनावरती दक्षिणेची स्पंदने आक्रमित असतात अशा भवनाबाबतचे सूत्र नश्यन्ति पुरुषास्तत्र. तर अशा भवनामध्ये पुरुष तत्वाचा नाश होतो. तो नश्यन्ति पुरुषास्तत्र मतलब ऐसे भवन में पुरुष तत्व का विनाश हो जाता है. दूसरी बात जो कही है वो ये विषय से जुड़ी हुई है कि नश्यन्ति पुरुषास्तत्र देवता च प्रणश्यति. तो वहां पर देवताओं का भी लोप हो जाता है, और जहां देवताओं का लोप हो जाता है वहां पर दैत्य, असुर और पिशाच शक्तियों का प्रभाव बढ़ने लगता है. मतलब जिस भवन में दक्षिण में बड़ी टेरेस है, दक्षिण में डक्ट है, सी ओपनिंग टू साउथ जिसको दक्षिण चूल्हा कहते हैं, तो ऐसे भवन में इस प्रकार के अनुभव होने की संभावना डेफिनेटली है. अब वहां पर चिराग फिगर निकाल रहे हो ना. पानी देते इस प्रकार से जब दक्षिण में कट रहता है तो उस भवन में दक्षिण दिशा से विपरीत अंतराल का दोष निर्माण होता है तथा पृथ्वी तत्व का भी नाश हो जाता है. तो ऐसे भवन में विकट और यम ऊर्जा का प्रभाव बढ़ने से ऐसे भवन में पैरानॉर्मल एक्टिविटी होना संभव है. किंबहुना पैरानॉर्मल एक्टिविटी का जो भी संवेदनशील व्यक्ति है उसको अनुभव हो जाता है. वो किस प्रकार से रहते हैं पैरानॉर्मल एक्टिविटी? तो समझो एक हमने पेपर ले लिया, तो वो जो अस्तित्व रहता है, मतलब पानी पर वो जो अस्तित्व रहता है ना, वो इस प्रकार से पेपर के समान 2 डायमेंशनल और विचित्र आकार प्रकार का दिखाई देता है. जैसे समझो वो सहसंवेदन किसी बाल मृत्यु से जुड़ा हुआ है, तो एक लगभग 1-2 फुट 2.5 फुट तक इस प्रकार से पेपर जैसा एक कोई फिगर अर्ध क्षण मात्र ऐसा दिखाई देता है, और खास तौर पर सीधी नजर से दिखाई नहीं देता. आप अगर जिस प्रकार से ऑरा रीडर्स रहता है ना, वो थोड़ा टेढ़ा देखते हैं, तो ये अस्तित्व ही टेढ़ा है. तो व्यक्ति को टेढ़ी दृष्टि से देखने से ही उसका एक प्रकार से आभास प्रभास हो सकता है. एक तौर तरीका है जो आप अपने जीवन में एक आदत बना के देखना शुरू कर दोगे तो आपको भी इस प्रकार का अस्तित्व दिखाई देगा. अभी पारंपरिक शास्त्र में रोग और नाग ये वायव्य दिशा से जुड़े हुई 2 देवताएं हैं. तो ये 2 देवताएं हैं जो भवन में बाधा से जुड़ी हुई है. तो नाग जो है वो त्रिमिति से जुड़ा हुआ है. नाग जो देवता है वो पाताल से भी जुड़ा हुआ है, टेरेस्ट्रियल मतलब सरफेस से भी जुड़ा हुआ है, और उसको वर्टिकल एसेंशन बोलते हैं, खड़ा होना, ये भी नाग से
नाग एक ऐसी योनि है कि जिसको 3 डायमेंशन है, मतलब भूमि से भी जुड़ा है, भूमि के अंतर्भाव से भी जुड़ा हुआ है और बाहर से भी जुड़ा हुआ है। तो जिस भवन में रोग और नाग, इन देवताओं में कोई न कोई फॉल्ट रहता है, दोष रहता है, तब भी ऐसे भवन में किसी न प्रकार की छाया का आभास हो सकता है। और एक चीज जो ध्यान में आई हुई है, तो नैऋत्य प्रभाग राहु का क्षेत्र है और पश्चिम में मिथुन, तुला और कुंभ राशि रहती है, निर्देशित होती है। तो मिथुन, तुला और कुंभ इन राशियों में राहु का नक्षत्र अंतराल में प्रभावित है। इसीलिए पश्चिम में जब भी विपरीत अंतराल का अनुभव होता है, तब वो राहु का जो नक्षत्र है वो नक्षत्र संवेदित होने के कारण ऐसे भवन में छाया स्वरूप पिशाच का अनुभव होने की संभावना है। तो ये पूरा शास्त्र जो है वो प्रीमैच्योर डेथ से जुड़ा हुआ है, अकाल मृत्यु से जुड़ा हुआ है। और जहां भी अकाल मृत्यु का अनुभव होगा वहां पर पिशाच, असुर और दैत्य सत्ता का अनुभव होना ये एक तरीके से नियम है, समझो। मराठी में भी बता देते, कुठून सुरू झालं तर मराठी नुसतं सांगायचं. नाग आणि रोग, रोग आणि नाग नाग देवता या दोन देवता वास्तुपुरुष मंडळामध्ये वायव्य दिशेशी जोडलेल्या असून या दोन दिशांमधून भवनाला व्याधी आणि बाधा होण्याची संभावना असते. याशिवाय नैऋत्य प्रभाग हा राहु क्षेत्र असून पश्चिमेला 3, 7, 11 मिथुन, तुला, कुंभ या राशींनी पश्चिम दिशेचा निर्देश होत असल्यामुळे आणि या राशींमध्ये राहूचे नक्षत्र अंतराळाशी जोडलेले असल्यामुळे जेव्हा पश्चिमेला विपरीत अंतराळाचा दोष असतो, म्हणजे सी ओपनिंग टू वेस्ट, पश्चिमेला टेरेस, पश्चिमेला फार मोठे प्रांगण किंवा पश्चिमेला बोरवेल या प्रकारचे दोष असतात, तेव्हा अशाही भवनामध्ये छाया स्वरूप पिशाच शक्तीचा अनुभव येऊ शकतो. आणि अशा घरामध्ये पारंपरिक शास्त्राच्या सूत्रानुसार पश्चिमे कलहम कुर्यात, अशा भवनामध्ये कलह, भेद आणि भांडण याचा अधिक परिणाम दिसून येतो. अशा वेळेला अशा घरामध्ये पश्चिमेला एक काळ्या रंगाचे, जर आपण दगड आहे का आपल्या, काळ्या रंगाचे एक दगडाचे शिवलिंग आपण ठेवावं. त्याच्या खाली एक लोहपात्र, लोखंडाचं असं पात्र ठेवावं. हे सगळे उपाय आम्ही केलेत आणि त्याचा अनुभव लोकांना आलाय, म्हणून हे आपल्याला सांगतोय. तर ह्या प्रकारचं काळ्या दगडाचं, काळ्या पाषाणातलं लिंग आहे. त्याच्या खाली एक असं मोठं लोखंडाचं पात्र ठेवावं, त्याच्यात हे उभं ठेवावं आणि ह्याच्यावरती रोज 1 चमचा तिळाचं तेल 7 दिवस घालावं. त्यामुळे हा जो लिंगम आहे याच्यामध्ये शनीचे तत्व आरूढ होते आणि पश्चिमेत ज्यावेळेस शनी सारखा मंद ग्रह आरूढ होतो, तेव्हा पूर्व दिशेतील आदित्य प्रवाहांना किंवा प्राणिक ऊर्जेला पौर्णिमा सदृश्य प्रभाव प्राप्त होतो. याला ज्योतिषशास्त्रातला पौर्णिमा सिद्धांत असं म्हटलेलं आहे की जेव्हा पश्चिमेमध्ये सूर्य बुडत असतो आणि त्यावेळेस चंद्र जेव्हा पूर्वेत असतो तेव्हा त्या चंद्राची पौर्णिमा होते. या सिद्धांताला अनुलक्षून
जेव्हा पश्चिम आणि दक्षिण या अस्तदिशांमध्ये कुठलीही शनी सदृश स्थिर आणि अचल अशी जर एखादी वस्तू आपण ठेवली तर त्यामुळे उत्तरेच्या जैविक ऊर्जेस आणि पूर्वेच्या प्राणिक ऊर्जेस एक विशेष चैतन्य प्राप्त होते आणि ज्या ठिकाणी जैविक आणि प्राणिक ऊर्जांचा अंतर्भाव होतो अशा भवनामध्ये सर्वत्र स्पेसेस असतात. जेव्हा स्पेसेस असतात तेव्हा वॉइड्स नसतात. जेव्हा वॉइड्स नसतात तेव्हा राहू आणि शनीचा प्रभाव नसतो, कारण शनी आणि राहू हे दोन ग्रह पैशाचिक शक्तीशी जोडलेले आहेत. त्यामुळे ज्या भवनामध्ये उत्तर, ईशान्य आणि पूर्व या दिशांचे प्रवाह कार्यान्वित होतात आणि उत्तर आणि ईशान्य दिशांच्या प्रवाहांचा प्रीतिसंगम होतो, अशा भवनामध्ये पैशाचिक धारणेचा कधीही अनुभव येत नाही. आपण कुठलंही एक नेटवरती आपण असं पाहावं, एड अँड वॉरेन असे फॉरेन मध्ये अतिशय प्रसिद्ध कॉन्ज्युरिंग करणारे असं त्याला म्हणतात, म्हणजे पिशाच उतरवणारे अशा प्रकारे आपण त्याला म्हणू. तर हे कपल आहे एड आणि वॉरेन. तर यांच्या एक साधारण मला वाटतं 50-50 केस स्टडीज त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्या सगळ्या केस स्टडीज मध्ये आपल्याला दिसून येईल की त्या भवनाच्या जवळ कुठेतरी असं साचलेलं तळ या प्रकारचं पाणी आहे. तर शास्त्राप्रमाणे जर पाहिलं आपण तर आग्नेय, दक्षिण, नैऋत्य आणि पश्चिम या प्रभागामध्ये जर जळ असेल तर निश्चितपणे अशा भवनामध्ये आपल्याला पैशाचिक शक्तीचा अनुभव येण्याची संभावना राहते. याच प्रकारचे तळ त्याच्यावरती अगदी फिल्मांकन त्यांनी केलेले आहे, सुंदर फिल्म्स तयार केले आहेत आणि सगळ्यात शेवटी त्यांनी त्या घरात राहणाऱ्यांचे फोटो या सुद्धा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याची खात्री पटण्यासाठी त्यांनी नंतर त्याचे प्रूफ प्रकारे एक सगळं दिलेलं आहे. तेव्हा ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी एड आणि वॉरेन यांच्या नेटवरनं फिल्म्स जरूर पाहाव्यात. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक कॉमन गोष्ट अशी दिसून येईल की त्या भवनाच्या जवळ एखादं फार मोठं जुनाट झाड असतं की ज्या झाडाची सावली त्या भवनावरती अखंड पडू शकते, इतक्या जवळ ते झाड असतं. आता पारंपरिक शास्त्रामध्ये त्यांनी असा संदर्भ दिलेला आहे की जे झाड सोनं जरी देत असलं तरी त्याची भवनावरती जर सावली पडत असेल तर त्याचा पारंपरिक शास्त्रात निषेध केलेला आहे. आणि ते निषेध करायचं कारण हेच आहे की एखादं झाड ज्या वेळेस असतं तेव्हा ते एक ऑर्गॅनिक एंटिटी असते. आपल्याला माहितीये पिंपळ असो, वड असो, औदुंबर असो, हे जे देववृक्ष आपण मानतो या देववृक्षांमध्ये जी बायोरिदम सायकल आहे ती बायोरिदम सायकल मनुष्याच्या बायोरिदम सायकलला, मनुष्याच्या जैविक स्पंदनांना प्रभावीपणे आधारभूत होते. म्हणून या वृक्षांना भवनापासून दूर पण त्या पर्टिक्युलर दिशेस लावण्यास सांगितलेलं आहे. पण या उलट जर एखादं काटेरी झाड असेल, चिंचेचं झाड असेल, कॅक्टस असेल किंवा रानटी प्रकारची सुबाबूळ, बाभूळ या प्रकारची जर झाडं असतील तर या झाडांमध्ये निश्चितपणे दैवी शक्तींचा वास राहणार नाही. मग दैवी शक्तींचा जर वास राहणार नसेल तर कुठला वास राहणार आहे? तर निश्चितच या प्रकारच्या इतर योनींचा त्यामध्ये वास असतो आणि म्हणून त्यांची सावली भवनावर पडू नये अशा अंतरावरतीच ती झाडे लावावी, अशा प्रकारे शास्त्रामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. आता हिंदीत कुठं सांगायचं? आठवा बेलसर मॅडम, हिंदीत कुठून सुरू करायचं आहे? भवनावर झाडाची सावली. नाही, ते आता झालं ना.
हा मग तेच चाललंय ना आता, झाडाची सावली झालं ना मराठी, आता नवीन टॉपिक घ्या म्हणजे पुढचं. हे द्या लिंगम सांगितलं ना. हाँ किसी लिंगम भी भवन में अगर पश्चिम दिशा में विपरीत अंतराल का आकार प्रकार है और उस भवन में विपरीत घटनाओं का अगर अनुभव आता है, जैसा कलह है, भेद है, हिंसा है, तो ऐसे भवन में एक पर्याप्त उपाय इस प्रकार से हम बताते हैं, जिसमें एक लोह पात्र लीजिए, वो पश्चिम बाउंड्री पर रखिए, वहां पर इस प्रकार का एक काले कृष्ण लिंग रख दीजिए और ऐसे लिंगम पर एक एक चम्मच तिल का तेल डालते जाइए, हर रोज ऑयल डालते जाइए। 7 दिन के लिए इस प्रकार से आप अगर ऑयल डालते हैं तो एक तरीके से ये लिंगम जो है उसमें प्रभाव या एक ऐसी दिव्य ऊर्जा निर्माण हो जाती है। लिंगम जो रहता है उसका आकार प्रकार ही एक दिव्य प्रकार से होता है कि जैसे 2 स्फीयर्स अगर हम लेते हैं, 2 सर्कल्स अगर लेते हैं और वो एक दूसरे के विरुद्ध दिशाओं में घुमाते हैं, तो घुमाते रहते हैं तो उससे जो एक ऑरा, कॉन्वेक्स ऑरा निर्माण हो जाता है, उस ऑरा का आकार प्रकार लिंगम जैसा है। इसीलिए ज्योतिर्लिंग इस प्रकार से 12 ज्योतिर्लिंग इस प्रकार से संदर्भ पौराणिक शास्त्र में आ जाता है। तो अगर एड और वॉरेन इस प्रकार से 2 मियाँ बीबियों का कॉन्जुरर मतलब पिशाच निकालने वाले लोग करके यूरोप में बहुत प्रसिद्ध है। अगर आप नेट पर सर्च करते हैं एड और वॉरेन तो आपको लगभग 30, 40, 50 केस स्टडीज उन्होंने दिए हैं। अगर वो केस स्टडीज आप देखते हैं तो उन्होंने बहुत अच्छे तरीके से हर केस स्टडी की एक फिल्म बनाई है और वो फिल्म के बाद में एक्चुअल उन्होंने जहां पर जो चीजें की, देखी, कैमरा में बंदित की, वो सब फोटोग्राफ्स एक्चुअल लोगों के जिन्होंने सफर किया है, क्योंकि हवा में वो लेडी उड़ गई है तो उसके फोटोग्राफ्स उसमें दिए हुए हैं। तो ऐसे भवन में अगर आप देखते हैं तो हर भवन के पास में एक कोई न कोई पानी का तालाब दिखाई देता है और वो जो पानी है वो प्रवाही पानी नहीं है, तो एक तरीके से बंधित पानी है। तो पारंपरिक वास्तुशास्त्र के अनुसार आग्नेय, दक्षिण, नैऋत्य और पश्चिम ये अस्त दिशाओं में इस प्रकार से अगर डिप्रेशन और पानी रहता है तो ऐसे भवन पर विदारी, विकट, पाप राक्षसी, पूतना इस प्रकार से विक्षिप देवताओं का प्रभाव रहता है, जो कि पिशाच, असुर और दैत्य स्वरूप में ही प्रकट हो जाता है। और ऐसे भवन में ही प्रीमैच्योर डेथ, अकाल मृत्यु का अनुभव आता है। इसीलिए जब भी मरने के बाद व्यक्ति का जो कलेवर है वो उत्तर की तरफ सिर और दक्षिण की तरफ पांव करके ही रखते हैं, ताकि उत्तर से दक्षिण की तरफ जब जैविक ऊर्जा का बहाव चलता है तब व्यक्ति के पंच प्राणों का एक तरीके से पावों के जरिए, चरणों के जरिए यम में विसर्जन हो जाता है तथा आत्मा का ब्रह्मस्थान की तरफ प्रवाह चलने की वजह से सर जो है वो ब्रह्मस्थान में है, शरीर जो है वो विवस्वान में है और पांव जो है वो यम में है। इस प्रकार से शरीर को अलाइन जब कर देते हैं तब आत्मा ब्रह्म की तरफ खींची जाती है और प्राण जो है वो चित्रगुप्त तथा यम की तरफ खींचे जाते हैं। और इस प्रकार से जब प्राण और शरीर इनमें से अलग हो जाते हैं तब वहां पर
मरने के बाद जो संस्कार किए जाते हैं, दाह संस्कार किए जाते हैं, तो वो व्यक्ति की पेशी पेशी में उसके कारण किसी प्रकार की वेदना का अनुभव होता नहीं। तो इस प्रकार से पुराण शास्त्र में भी उत्तर की तरफ सर और दक्षिण की तरफ पांव करके कलेवर को रखना है, और उसके साथ में कोई स्तोत्र कहें, कोई भजन करे, तो एक प्रकार से नाद के माध्यम से भी वो आत्मा की गति जो है वो ब्रह्म की तरफ चलती है। इस प्रकार से पारंपरिक पुराण शास्त्र और वास्तुशास्त्र दोनों का मेल एक साथ जुड़ा हुआ दिखाई देता है। जैसे वो एड और वॉरेन की फिल्म में आप देखेंगे तो एक पानी के तालाब के साथ साथ उस भवन के बहुत निकट एक प्राचीन बड़ा वृक्ष भी दिखाई देता है। इतना करीब रहता है कि उस वृक्ष की छांव वो भवन पर पड़ती है। तो पारंपरिक शास्त्र में ऐसा कहा गया है कि जो भी वृक्ष समझो आपको हर रोज सोना देता है, गोल्ड देता है, इतना लाभदायक है, मगर उसकी छाया अगर भवन पर गिरती है तो ऐसा वृक्ष का निषेध पारंपरिक शास्त्र में किया गया है। आपको मालूम है कि वट वृक्ष है, पीपल है, बरगद है या उदुम्बर है, इन वृक्षों में या पंचवट जिसको बोलते हैं, इन वृक्षों में देवताओं का निवास रहता है। देवताओं का निवास रहता है मतलब वो वृक्ष की जो बायो रिदम साइकिल रहती है और ह्यूमन बीइंग की, व्यक्ति की जो बायो रिदम साइकिल रहती है, तो इस बायो रिदम साइकिल को पुष्टिकारक इस प्रकार से इन तीनों वृक्षों की साइकिल रहती है, इसीलिए उनको देव वृक्ष माना जाता है। जब इनको हम देव वृक्ष कहते हैं तब जिसको काटे हैं, जिससे व्हाइट प्रकार का गम निकलता है, या चिंस इमली के कोई वृक्ष हैं, तो ऐसे वृक्ष में कौन सा निवास रहेगा? इसमें अगर देवता निवास है तो उसमें पिशाच निवास माना जाता है, और ऐसे वृक्षों का भी भवन से दूर भी निषेध किया गया है। अभी मॉडर्न साइंस के अनुसार हम देखते हैं तो इमली का वृक्ष जो है उसमें से एनो मतलब नाइट्रोजन ऑक्साइड जैसा बहुत गैस निकलता है, और ये जो गैस है उससे साइकियाट्रिक प्रॉब्लम्स निर्माण होने की संभावना है। इस प्रकार से पारंपरिक शास्त्र जो कहता है उसी को अभी मॉडर्न साइंस के तहत एक आधार प्राप्त हो सकता है। आता मराठी आमच्याकडे एक गोव्याकडची आता एक केस आलेली आहे। त्या बाईंचा मुलगा जो आहे तो लंडन मध्ये फार मोठा हुद्द्यावरती आहे, सॉफ्टवेअर कंपनी आहे त्याची मोठी स्वतःची, आणि या गोव्याच्या घरात ते नवरा बायको दोघे जण राहतात। आणि या बाईंना गेले 18 वर्ष मानसिक विकृती आहे। कधी त्या अतिशय हिंसक होतात, कधी नुसत्या शांत पडून राहतात, नुसते डोळे त्राटक लावल्यासारखे 8-8 तास ते डोळे उघडे ठेवतात, आणि पूर्ण संसार जो आहे तो या एका मोठ्या व्याधीमुळे खूप डिस्टर्ब झालेला आहे। खूप मोठ्या मोठ्या सायकियाट्रिस्ट यांनी गेली 7-7, 8-8 वर्ष तिथल्या टॉप लोकांचे सल्ले घेतले, आणि त्या प्रत्येक डॉक्टरने नंतर सांगितलं यांना आता तुम्ही कोणी दुसऱ्या कोणाकडे जा तरी जा, मी हात टेकलेत या विषयामध्ये। त्या विषयामध्ये त्यांनी त्यांचा त्या मुलाचा मला लंडनवरून फोन आला की असा असा प्रॉब्लेम आहे, त्याने काही व्हिडिओज पाठवले त्या लेडीजचे।
त्या व्हिडिओज मध्ये आपल्याला ही पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी खरोखर दिसून येते. त्या व्यक्तीची स्थिती, चेहरा, त्याचा जो एक आकार प्रकार, ओरडणं, ही नॉर्मल स्त्री काही अशी ओरडू शकत नाही, अशा प्रकारची ती स्थिती आहे. आता वास्तुशास्त्राच्या दृष्टीने जर पाहिलं तर हे सुद्धा भवन जे आहे ते उत्तरखंडात असून दक्षिणेला फार मोठं प्रांगण आहे. म्हणजे दक्षिणेकडून आकाश प्रकाश ऊर्जेचे विपरीत प्रवाह भवनावरती आक्रमित होतात. या भवनामध्ये आग्नेय दिशेला एक फार मोठी बोरवेल पण आहे. याशिवाय पश्चिमेला आणि दक्षिणेला रस्ता असल्यामुळे नैऋत्येला चॅम्बर आहे, एक प्रकारचा गोलाकार आहे. म्हणजे नैऋत्य कट सदृश आहे. मतलब म्हणजे नैऋत्येला पृथ्वी तत्व कमी आहे. तर पारंपरिक शास्त्राप्रमाणे यामध्ये उत्तरेस शौचालय आहे, उत्तरेस सेप्टिक टँक आहे, दक्षिणेची साईट मार्जिन फार मोठी आहे, आग्नेयेला बोरवेल आहे आणि नैऋत्य कट आहे. या 5 प्रकारचे दोष जेव्हा असतात तेव्हा अशा घरामध्ये कुठल्या न कुठल्या प्रकारे पिशाच शक्तीचा वास असण्याची संभावना निश्चित आहे. इथे प्लॅन आपल्यासाठी काढतायत चिराई पटेल. बोरवेल दाखवा, थोडी घरापासून लांब आग्नेय कोपऱ्यात तिथे खाली. म्हणजे दक्षिण नैऋत्य पश्चिम या तिन्ही अस्त दिशांवरती पृथ्वी तत्व शून्य आहे. म्हणजेच दक्षिण नैऋत्य पश्चिम आणि आग्नेय या 4ही अस्त दिशांकडून ती ऊर्जा जी आहे ती प्रभावीपणे त्या भवनावरती हल्ला करते. म्हणजेच विदारी, विकट, पूतना आणि जंबुक या 4 संहारक अशा विक्षेप देवतांचा प्रभाव या भवनावरती आहे. आता त्याच्यावरती उपायशास्त्र करायला आम्ही तिथे सुरुवात केलेली आहे. आग्नेय दिशा जी आहे तिला प्रथमेष्टिका म्हणतात. त्यामुळे उपायशास्त्राची सुरुवात जी आहे ती आग्नेयपासून करणं चांगलं. त्यामुळे सगळ्यात आधी ती बोरवेल बंद करायची, बुजवायची. ती खूप शांती करून विशिष्ट मुहूर्तावरतीच ते करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर दक्षिणेचे टॉयलेट जे आहे आणि सेप्टिक टँक हे दोन्ही काढून टाकायचे आणि तो सेप्टिक टँक वायव्येला शिफ्ट करायचा आहे. आणि त्या भवनामध्ये चांगलं लॅव्हिश घर असल्यामुळे 5-6 टॉयलेट्स आहेत. एखादं टॉयलेट कमी झाल्याने काय बिघडत नाही. त्यामुळे त्या टॉयलेट तेवढा जो भाग आहे तिथली स्लॅब कट करून त्या भवनाचा आकार प्रकार जो आहे तो सी ओपनिंग टू नॉर्थ, म्हणजे त्याला हिरण्य नाभ म्हणतात, या प्रकारे करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर दक्षिण पश्चिम आणि नैऋत्य भवनापासून 5 फूट अंतरावरती जमिनीच्या खाली एक 18 इंचाची दगडी वॉल घालून या प्रवाहांवरती पृथ्वी तत्वाचं एक प्रकारे बंधन घातलेलं आहे. तीच वॉल
जर 4 फूट 6 फूट उचलली तर फार उत्तम आहे, पण तसं काय हे लोक करायला तयार नाहीत. मग किमान ती जमिनीखाली तरी तेवढी वॉल जरूर घातली पाहिजे. आणि पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी इथे खूप असल्यामुळे आग्नेय, दक्षिण आणि नैऋत्य या तिन्ही दिशांना लिंग भैरवी जमिनीखाली प्रस्थापित करायला सांगितलंय. लिंग भैरवी हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये 4 वेदी असतात, की एक जी आहे ती प्रमुख वेदी आहे की ज्याच्यावरती हम शम सम शम हे उपदिशांचे ध्वनिकारक मंत्र कोरलेले आहेत. त्याच्यावरती अष्टकमल असलेली काळ्या पत्थरातली उपवेदी आहे. ह्या उपवेदीवरती ऐम, ह्रीम, क्लीम आणि श्रीम हे प्रमुख दिशांशी जोडलेल्या देवतांचे मंत्र कोरलेले आहेत. त्याच्यावरती जी तिसरी वेदी आहे ती योनी समान एक हेलिक्स आहे. म्हणजे आग्नेयेला जर असेल तर त्रिकोणाकृती ताम्र धातूचं हेलिक्स आहे, दक्षिणेला जर असेल तर लोखंडाचे चतुष्कोणाकृती हेलिक्स, नैऋत्येला असेल तर शिसे धातूचे चतुष्कोणाकृती हेलिक्स आहे आणि पश्चिमेचा प्रभाव अधिक असल्यामुळे पश्चिमेलाही शिसे धातूचेच वर्तुळाकार हेलिक्स आहे. चौथी जी गोष्ट आहे ती आग्नेय दिशेला ताम्रधातूचे लिंग आहे, दक्षिण दिशेला लोखंडाचं आहे, नैऋत्य आणि पश्चिम दिशांना शिसे धातूचे लिंग आहे. तर ह्या प्रकारच्या लिंगभैरव्या जमिनीच्या खाली काही विशेष प्रकारचे रिच्युअल्स करून प्रस्थापित केल्यास अशा भवनावरच्या पिशाच्य सत्तेचे पूर्णपणे विसर्जन होते. या प्रकारचा विधी आम्ही खडके महाराज आमच्याशी जोडलेले आहेत, आमचे काही कोर्सेस वगैरे त्यांनी केलेले आहेत. या खडके महाराजांनी राजस्थान मधील एका फार मोठ्या मंदिरामध्ये या प्रकारचीच बाधा होती. त्या ठिकाणी मी गेलो होतो कन्सल्टेशनला, तर तिथे तो फॉर्म पाहून मी सांगतोय त्यांना, त्या साधूला वर्णन करून सांगतोय की या जागेमध्ये वायव्य दिशेला फार उंच टेकडी आहे, त्याचप्रमाणे उत्तरेलाही पहाड आहे, टोटल उतार तुमचा जो आहे तो दक्षिणेला आहे. घटबिंब सिद्धांतानुसार आग्नेय दक्षिण प्रभागातच आपण बेसमेंट आणि पार्किंग घेतलेलं आहे. रोड दक्षिण आणि आग्नेयेला असल्यामुळे तिकडली साईड मार्जिन आपण जास्त सोडलेली आहे. आणखी एंट्री तुम्ही वायव्येकडनं घेताना देवाचे लगेच दर्शन व्हावे म्हणून उत्तर प्रभागामध्ये फार मोठं मंदिर बांधून ठेवलं आहे, की मंदिर म्हणजे त्याचा कळस आहे, दगडी बांधकाम आहे, म्हणजे जडत्व आहे. एक खूप मोठी काळी पाषाणातली देवाची मूर्ती आहे. म्हणजे उत्तर जी आहे ती पूर्णपणे बंधित आहे आणि दक्षिण जी आहे त्या दक्षिण दिशेमध्ये मात्र विपरीत ऊर्जा आणि विपरीत अंतराळाचा दोष आहे. त्यामुळे जेव्हा आग्नेय खाली आणि वायव्य वर या प्रकारची स्थिती असते तेव्हा अशा ठिकाणी लहान बालिकांच्या संदर्भामध्ये काही ना काहीतरी विपरीत घटना घडून त्याच भागामध्ये
त्यांच्या अस्थी पुरलेल्या असण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांनी जेव्हा त्या मूळ कॉन्ट्रॅक्टरला बोलवून जेव्हा विचारलं तेव्हा त्या कॉन्ट्रॅक्टरनी खरंच सांगितलं की या जागी आम्ही जेव्हा खोदत होतो बेसमेंटचा भाग तेव्हा त्याच्यामध्ये बरीचशी हाडं मिळाली आणि ती सर्व हाडं आम्ही तिथल्या नदीमध्ये सोडून दिली आहे का. म्हणजे जेव्हा दोन दिशा जोडून आपण एखादी घटना त्या दिशेशी संयुक्त असलेल्या ग्रहतत्व देवतांच्या माध्यमातून वाचतो तेव्हा तो फॉर्म जो आहे त्या फॉर्म मधूनच आपल्याला त्या घटनेचा अंदाज येतो. आणि मग अशा ठिकाणी या प्रकारच्या लिंगभैरव्या जर प्रस्थापित केल्या तर ते एक प्रकारचे शिवाचं स्वरूप आहे, योनी आहे, चारी वेदी तिथे आहेत, मंत्र सदृश्यता आहे आणि एक प्रकारचा विधी आहे. त्यामुळे आग्नेय दक्षिण नैऋत्य या तीन प्रमुख दिशा आहेत की या ठिकाणी या आग्नेय लिंग भैरव्या प्रस्थापित केल्या नंतर त्या ठिकाणी जो काही प्रभाव पिशाच स्वरूपामध्ये अनुभवास येत होता तो हळूहळू कमी होऊन साधारण 7-8 महिन्यानंतर आता त्या जागी भरपूर गर्दी, लोक बिनधास्त येऊन राहायला तिथे आता सुरुवात झालेली आहे. या प्रकारे या असुर दैत्य पिशाच शक्ती आणि त्यांचा प्रभाव त्या त्या भवनांवरती त्या त्या स्पंदनांच्या माध्यमातून होत असतो आणि त्या प्रकारचे व्याधी आणि रोग व्यक्तीला अनुभवायला लागतात. म्हणून नैऋत्यबाबतचे सूत्र असंच आहे की नैऋत्या महाव्याधी भयम. तर महाव्याधी ज्यावेळेस आपण म्हणतो तेव्हा ती व्याधी आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक या त्रिविध स्तरांवरती कार्यान्वित होते. जेव्हा आपण एखादी आध्यात्मिक व्याधी म्हणतो तेव्हा ती देवतांशी निगडीत नसून या असुरी शक्तींशी निगडीत असते आणि त्या प्रकारचे अनुभव आपल्याला येतात. एवढं सांगून मी आजचं भाषण समाप्त करतो. खूप छान सहस्रबुद्धे सर. आपण काही कोणाला प्रश्न आहेत का बघूया. दिलीप दीपाली खोत बोला, अनम्यूट करा स्वतःला. नमस्ते ताई. नमस्ते सर. माझा प्रश्न असा होता, जर वास्तू आपल्याला नवीन बांधायचे आणि तिथे जर आता काही लोकांच्या मध्ये दफन केलं जातं तर ते दफन केलेल्या समाधी वगैरे असतील तर काय करावं लागेल? ते सगळं काढून टाकायचं आणि विसर्जन करून टाकायचं चांगल्या मुहूर्तावरती आणि त्या जागेवरती कोणत्या दिशेत आहे त्याप्रमाणे त्या दिशेचं जर चक्रपूजन केलं तर त्याचा प्रभाव खूप आहे. आमचे एक शिष्य आहेत आर्यन पाटील, त्यांना आम्ही ती चक्रपूजा शिकवलेली आहे. चक्रपूजेच्या माध्यमातून आता एका जैन मारवाड्याच्याच घरी नाला सोपाऱ्याला तिथे त्यांनी ती चक्रपूजा केल्यानंतर भवनाचाही आकार प्रकार थोडासा विचित्र होता, भूमीतही दोष होता. तर त्या माणसाच्या मारवाड्याच्या आईच्या शरीरामध्ये एक प्रकारचा अंतर्भाव झाला आणि ती काही भलतीच आवाज काढून बोलायला लागली होती. तर दुसऱ्या दिवशी परत चक्रपूजा केली. त्यानंतर मात्र या प्रकारचा कुठलाही त्रास त्या मारवाडीला झाला नाही. आज याला जवळपास मला वाटतं आर्यन 1.5-2 वर्ष झाली असतील या घटनेला. त्यामुळे चक्रपूजा एक असं माध्यम आहे की ज्याच्यामध्ये दिशांची ऊर्जा अतिशय चांगल्या प्रकारे प्रभावित होते, दिव्य ऊर्जेची प्रस्थापना होते. त्या चक्रपूजेमध्ये काही विशेष मंत्र असतात, घंटानाद ध्वनी असतात, त्याच्यानंतर अग्नितत्वाचं एक सेक्रेट जॉमेट्री ज्याला म्हणतात, यंत्रबद्ध यंत्र जशी असतात त्या प्रकारे तो अग्नी लावला जातो आणि विशेष करून ज्या दिशेत दोष असेल त्या दिशेच्या आधीची तिथी निवडली जाते. म्हणजे दक्षिणेत दोष असेल तर नंदा तिथी, पश्चिमेत जर दोष असेल तर भद्रा तिथी, त्या तिथीला तिथे ते चक्रपूजन करतात आणि त्या चक्रपूजनामध्ये त्या उपपीठ रचनेशी जोडलेल्या वस्तू ठेवल्या जातात
आणि त्या वस्तू त्या त्या दिशांना प्रतिष्ठित केल्या जातात. त्यामुळे हा एक अतिशय सुंदर पारंपरिक शास्त्रात ज्याला उपपीठ रचना म्हणतात त्याच्याशी जोडलेला सुंदर विधी आहे. तुमचे शिष्य आणि मित्र आर्यन पाटील फार उत्तम ते करतात. तर आर्यनचा चेहरा दाखवा सगळ्यांना. दाखवा दाखवा आर्यनचा चेहरा दाखवा. मला वाटतं एकदा तुम्ही सेशन घ्या आर्यनचं चक्रपूजेवर. हो हो येस, आर्यनचं तुमचं स्वागत आहे आणि तुमचं पण चक्राचं जे सेशन आहे ते आपण लावूया, म्हणजे सगळ्यांना एक्झॅक्टली काय असतं चक्रपूजन ते कळेल. कोणाची जर राहू शांती करायची असली ना तर ती आर्यन राहू शांती चक्रपूजेच्या माध्यमातून करतात. अच्छा, आणि लोकांना त्याचा फार सुंदर अनुभव आहे. त्यामुळे पण एक त्यांचं सेशन ठेवूया म्हणजे मग लोकांना ते चक्र हे कळेल. किंवा वास्तूला अनुलक्षून म्हटलं तर ब्रह्मचक्र पूजन जर केलं तर ते त्यातनं वास्तुशास्त्रही लोकांना समजू शकेल. कशा प्रकारे कर्मकांडाचा आणि देवता निकष, ग्रह निकष, तत्व निकष यांचा संबंध असतो. ते फार सुंदर येतं. एखाद्या घरामध्ये जर आपण ब्रह्मचक्र पूजन केलं तर ज्या दिशेस दोष असतो त्या दिशेची ज्योती आधी विझते. समजा त्या दिशेत काही दोष नाही असं आपल्याला जरी वाटत असलं तरी सुद्धा भवनाच्या बाहेर किंवा त्या भागामध्ये जर खोदलं तर काही ना काही प्रकारचं शल्य त्या भागामध्ये दिसून येतं, सापडतं. ह्याही प्रकारे एखाद्या वास्तूची, एखाद्या जागेची तपासणी करण्यासाठी सुद्धा या ब्रह्मचक्र पूजनाचा फार सुंदर उपयोग होतो. अच्छा सर, तुमच्यामुळे आम्हाला इतकी माहिती मिळते ना, ही सगळी वास्तूच्या संबंधित माहिती किंवा चक्रपूजन. खरंच आज आम्हाला खूप छान छान माहिती मिळते. आपण पुढचा प्रश्न घेऊया. दुष्यंत सरांचा प्रश्न होता इथे. दुष्यंत इनामदार बोला. दुष्यंत इनामदार, या लोकांचा एक ग्रुप बनवा म्हणजे मग आर्यन काय की त्याच्यात पाठवेल त्यांच्यासाठी. येस 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 येस. दुष्यंत इनामदारांचं जाही होते. वास्तू श्री वास्तू त्यांनी लिहिलंय. तुम्ही बोला सर. श्री वास्तू कलश का काय? तुम्हाला अनम्यूट केलंय सर. हा बोला. श्री वास्तुकला. नमस्कार सर. नमस्कार सर, मेरा एक प्रश्न था कि नैऋत्य का अगर मार्गभेद है तो इसका क्या रेमेडी करना चाहिए सर? तो कॉस्मिक सायन्स मध्ये का ती वॉल्स सहस्र महावास्तु करके एक बुक है, उसमें एल आकार से प्रबल पृथ्वी तत्व की ऐसी खड़ी दीवार की है, लगभग 20 फुट 15 फुट हाइट की जी. तो वो करना चाहिए. वहां पर एक 7 फुट बाय 7 फुट बाय 3 फुट हाइट का प्लेटफॉर्म स्टोन का करना चाहिए. वो प्लेटफॉर्म नदी के जो पत्थर रहते हैं, पेबल्स पवित्र प्रबल पृथ्वी तत्व मानते हैं, उसमें अगर वो प्लेटफॉर्म करना चाहिए और वहां पर एक औदुंबर का वृक्ष लगाना चाहिए और उसी के नीचे नैऋत्य लिंग भैरवी या गम बीज की मंत्र बीज प्लेट, उसी के साथ 4 हेलिक्स इस प्रकार से प्रतिष्ठित करना चाहिए. उससे वो आक्रमित होने वाली ऊर्जा का प्रभाव कम हो जाता है. ओके, धन्यवाद सर. सर, एक इथे प्रश्न आहे की घरात सापाची पिल्ल निघणं हा वास्तु दोष आहे का? घरात सापाची पिल्ल निघणं नाही, काही दोष नाही. काही दोष नाही. आणि चांगल्या जागी नेऊन सोडून टाकायचे, मग दोष नाही. मारली तर दोष. अच्छा अच्छा, बरोबर. सरकार तुम्हाला. केशव आहिरे बोला, तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो सर, नमस्ते. नमस्कार सर. आमच्या इथं रस्ता आहे तो प्लॉट मध्ये नाही संपत, म्हणजे प्लॉट मध्ये येऊन नाही थांबत, तर त्याच्या साईडला दोन्ही बाजूला एक आमची बिल्डिंग आहे आणि दुसऱ्या बाजूला बंगला आहे, तर तो दोष असतो का? म्हणजे तो एंड प्लॉट झाला ना. हा, म्हणजे तो प्लॉट मध्ये नाही संपत पण तो संपतो तिथं दोन्ही बाजूला घर आहेत आमचे. हा, म्हणजे तो रस्ता संपतो तिथे घर आलं ना. डेड एंड आला. हा, रस्त्याचं डेड एंड आहे त्याच्या दोन्ही बाजूला. जेव्हा डेड एंड येतो त्यावेळेस तुम्ही जर उजवीकडे वळून घरात जात असाल तर ते प्रदक्षिणा मार्गे जाता. बरोबर, कमी आहे.
अच्छा. डावीकडे वळून गेलं तर हीन बाहू प्रवेश होईल तो. अच्छा. ओके मग दोष आहे. ओके ओके ओके. धन्यवाद सर. आणि त्याचं प्रतिबिंब घटबिंब सिद्धांताप्रमाणे त्या दिशेमध्ये दिसून येतं. अच्छा अच्छा. ओके. धन्यवाद सर. एस्ट्रो वास्तू बोला मॅडम. एस्ट्रो वास्तू बोला मॅडम. हा तुम्हीच. अनम्यूट करा. हॅलो सर. सर सेशन तर खूप छान झालं. सर एक क्वेरी होती. तुम्ही आता मेन्शन केलं की मी शेफाली, ऍस्ट्रो शेफाली, बेसिकली शेफाली बापट. सर एक केस होती ज्याच्यामध्ये रोगद्वार मध्ये डोर आहे म्हणजे आणि ते नॉर्थ वेस्ट साइडला, आणि जो जातक आहे त्याची चार्ट मध्ये सुद्धा जसं तुम्ही सॅटर्न आणि राहू पण हे दाखवतं म्हणालात ना, पिशाच किंवा नेगेटिव्ह एनर्जी दाखवतं, तर त्यांचं सॅटर्न आणि राहू 7th हाऊस मध्ये आहे आणि त्यांच्या घराचं डोर जे आहे ते राशीत आहे. सिंह राशीत आहे. राहू सिंह राशी. हा म्हणजे त्या व्यक्तीच्या भवनामध्ये पूर्व दिशेमध्ये दोष संभवतो, आग्नेय दिशेत दोष संभवतो. अच्छा. आणि रोगद्वारातून प्रवेश आहे तुम्ही म्हणाला, असे 3 दोष असायची शक्यता आहे. विदिशी हाऊस आहे. विदिशी घर आहे. विदिशा हाऊस. विदिशा फ्लॅट. म्हणजे साधारण कालसर्प या प्रकारामध्ये राहू केतू मध्ये मेजॉरिटी ग्रह आहेत का? 1-2 बाहेर असू शकतात. राहू केतू मध्ये नाही, म्हणजे तुम्ही नक्षत्रात म्हणताय का? नाही, राहू केतूच्या मध्ये ग्रह, राहू केतूच्या मध्ये सांगा म्हणजे मॅडम लगेच टाकतील तिथे स्क्रीनवरती, म्हणजे लगेच त्याचं विवरण करू आपण. काय डिटेल्स पाठवू चार्टचे? मॅडम ना द्या. काय डिटेल्स आहे? 22nd 11 19 22nd 11 12 22nd 12 1978 बर्थ चार्ट सांगते मी. आणि 11:35 AM आणि मुंबई, घाटकोपर मुंबई. ओके. मेल फिमेल? मेल. ओके ठीक आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊ, तोवर मी पत्रिका टाकते. पुढचा प्रश्न. आणि भवनाचा नकाशाही घ्या त्यांच्याकडनं. चार्ट आहे माझ्याकडे, कुठे पाठवू? मॅडम ना पाठवा. तुम्हाला व्हॉट्सअप करू मॅम? हा मला व्हॉट्सअप करा. बरोबर. पार्थ नलवडे बोला, तुम्हाला अनम्यूट केलाय. द्या खायला. हॅलो सर, नमस्कार. मला एक विचारायचं, आता तुम्ही जे सांगितलं लिंग भैरवी आणि त्याच्याबरोबर काही तुम्ही हे सांगितले असे चिप्स म्हणजे मंत्रांचे काही हे साकारायला सांगितलात, तर त्याचे फोटोज दाखवता का तुमच्याकडे असेल तर ते बघायचे. मॅडम सगळ्यांचा ग्रुप तयार करतायत, त्या ग्रुप वरती टाकू. ओके चालेल सर. महेश सर बोला. सर्व धर्मांमध्ये कीलकाला फार महत्व आहे. ज्या भवनात कीलक केलं जातं त्या भवनामध्ये या प्रकारच्या शक्तींचा प्रभाव शून्य होऊन जातो. आहे का कीलक आपल्या इथे दाखवले? सर नमस्कार, गुड इव्हिनिंग. महेश मानकर बोलतोय. नमस्कार महेशजी. नमस्ते सर. सर खूप छान चाललंय तुमच्या आशीर्वादाने. एक थोडी शंका अशी होती, माझ्या राहत्या घरामध्ये औदुंबर पश्चिम नैऋत्याला आहे, कोपऱ्यामध्ये विदिशा प्लॉट आहे 30 डिग्री मध्ये आणि पूर्वेकडून एंटर आहे, आणि माझ्या बंगल्याचा दरवाजा हा पश्चिम वायव्य कोपऱ्यामध्ये आहे. घर कुठे आहे? चिंचवडला. पुण्यात आहे ना? हो चिंचवडला, पुण्यात. येईन ना मी तुझ्या घरी. येस सर, मोस्ट वेलकम. मी वाट बघतो सर, आणि मी येऊन भेटेल तुम्हाला ऑफिसला लवकरात लवकर. या प्रकारचे. येस. तर हे कीलक जे आहेत, ताम्र धातूचे तांब्याचे 7 कीलक आग्नेय दिशेस, 9 लोखंडाचे कीलक दक्षिणेला, 9 शिशाचे कीलक नैऋत्येला,
आणि 7 लोखंडाचे किंवा पितळ्याचे कीलक पश्चिमेला. असे वॉल मध्ये जर खाच करून आत जर घालता आले आणि विशिष्ट तिथीला जर घातले, त्याचा प्रभाव फार जबरदस्त आहे. दिल्लीला आम्ही एका फार मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरी, त्याचा खूप श्रीमंत माणूस, साधारण 12-14 वर्षाचा त्याचा मुलगा, तो काहीतरी रात्री 12 वाजता असं बेडवरती थरथड व्हायचं त्याला 15-20 मिनिटं, आणि इतका घाब यायचा, घाबरून जायचा मुलगा. त्यांना वाटलं काही फिजिकल असेल म्हणून अनेक डॉक्टर केले, मग तिथले कडेवाले, गंडेवाले, धागे दोरेवाले असे बरेचसे महाराज झाले. ते काय बरं झालं नाही. तर तो आमच्या पब्लिशरचा घनिष्ठ आहे संबंधित, म्हणून त्याने फोन करून आम्हाला विचारलं की काही करता येईल का. तर त्याचा जो बेड होता तो दक्षिणेच्या वॉलला लागून होता, पण दक्षिणेला फार मोठी टेरॅस आणि एक फार मोठी फ्रेंच विंडो होती, आणि त्यामुळे दक्षिणेला डोकं करून, ज्यावेळेस तो मुलगा, शास्त्रात सांगितलंय ना दक्षिणेला डोकं करून उत्तरेला पाय करा, पण हे सगळे नियम आहेत. रूल्स आर इन स्कूल अँड रूल्स आर फॉर फूल्स, दोज हू डोंट अंडरस्टँड, असे म्हणतात. त्यामुळे तो समजून उमजून नियम वापरला पाहिजे. जेव्हा दक्षिणेचा प्रवाह एवढा प्रभावी असेल, अशा वेळेला डोकं दक्षिणेकडे करणं चूक. किंवा तो जो बस फेसबुक, किंवा तो जो बेड असतो, त्या बेडचा जो हेडरेस्ट आहे, त्या हेडरेस्ट मध्ये आम्ही भौम यंत्र घातलं, आणि दक्षिणेची जी मोठी विंडो आहे त्याला पीतवर्णाची म्हणजे पिवळी फिल्म लावली. म्हणजे आत येणारा जो प्रकाश आहे तो पिवळ्या रंगाचा आहे. योगसूत्रानुसार अपश्वेता क्षिती पीता, पृथ्वी तत्व जे आहे ते पीतवर्णाचं आहे. त्यामुळे सटल अर्थ व्हायब्रेशन्स ज्याला म्हणतात ती पीतवर्णामध्ये येतात आणि ती फार प्रभावी असतात. त्यामुळे ती पिवळी काच केली, भौमयंत्र प्रस्थापित केलं, आणि त्या दक्षिणेच्या वॉलमध्ये या प्रकारचे 9 कीलक आम्ही ठोकले. आता तो बंगला आहे, मोठ्या 18 इंची वॉल आहे, त्यामुळे हा कीलक खडा ठोकण्यापेक्षा असा आडा सुद्धा ठोकता आला. पण खरोखर आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट आहे, हे केल्यानंतर महिन्याभरामध्ये त्या मुलाला हळूहळू उतार पडला. आता खडखडीत झाला. त्याच्यानंतर लग्न झालं, त्या लग्नालाही मी गेलो होतो. पण हे नुसतं फोनवरती सांगून केलेल्या रेमेडीज मधनं मला दिल्ली भागामध्ये 8-10 मोठे मोठे क्लायंट मिळाले. असं पारंपरिक शास्त्राचा प्रभाव आहे. तुम्ही ते काहीतरी डिंगडॉंग करू नका, किंवा ते अजून एक वेडपटपणा, अशा पिवळ्या गन घेऊन हिंडतात असं इकडे जाते इकडे जाते, इथे दोष तिथे दोष. काही लोक काही स्मार्ट वास्तुशास्त्रज्ञ एकदम. तर त्याचं एक होतं प्रेम एका बाईवरतीच, तिचं लग्न होऊन गेलं. तर हा तिच्या घरी ते रॉड घेऊन गेला आणि सांगितलं की तुमच्या दोघांमध्ये वितुष्ट आहे बघा, हे रॉडच दाखवतो, हा इकडे वळतो, हा इकडे वळतो. या प्रकारचं ते सगळं डिंगडॉंग तंत्र आहे. सो डोंट गो बाय दॅट. कुठल्याही मशीन्सची, त्याच्यानंतर ऑरा स्कॅनर्सची किंवा रॉड्सची, डाउझिंगची, पारंपरिक शास्त्राला त्याची गरज नाही. पारंपरिक शास्त्र 18 किंवा त्या प्लास्टिकच्या टोपल्या ज्याला पिरामिड नाव देऊन ठेवलेलं आहे, याची कसली गरज नाही शास्त्राला. शास्त्र 18 महर्षींनी एवढ्या समृद्धपणे नियमबद्ध केलेलं आहे, आणि त्याला जर तुमच्यासारख्या ज्योतिषशास्त्राची जर जोड दिली तर ह्या कुठल्याही खोट्या कोबड्यांची गरज नाही. हे हीन आणि वेदविहीन वास्तुशास्त्राचा वापर कधीही करू नये. त्यापासून आपल्याला सुद्धा पाप लागतं, कारण शेवटी ते कर्माशी बंधित आहे. कुठल्याही घरामध्ये पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी होऊ नये म्हणून एक सोपा उपाय जो आहे, 1 रेमेडी वास्तू ज्याला म्हणतात, तो 100-150
की 100 kg आयर्न टू साऊथ, 100 kg लेड टू साऊथ वेस्ट आणि 50 kg आयर्न टू वेस्ट. हे तुम्ही ठेवा, पुरा, टाईल खाली घाला. हे जर तुम्ही केलं तर अशा भवनामध्ये कुठल्याही पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीचा आपल्याला अनुभव येणार नाही. हा माझा 30-35 वर्षाचा अनुभव आहे. मॅडम बस का? एक पत्रिका दाखवते ती तुम्ही म्हणलात तशी कालसर्प योगाची आहे. बघा, करेक्ट. हो हो, ती कालसर्प योगाची आहे. म्हणजे आम्ही शेअर करते ही पत्रिका. बघा, दिसतीये का? हो. कुंभ लग्नी केतू आणि काय? लग्नी केतू आहे, खाली राहू आणि शनी आहेत सप्तमात, आणि गुरु थोडासा बाहेर आहे करकेला, पण बाकीचे सगळे ग्रह, चंद्र अष्टमात आहे, भाग्यात शुक्र आहे. एंट्री दाखवतच ते भवन. हा, जलराशीत गुरु आहे आणि 180 अंशावरती दोष आग्नेय दिशेला असणारच आहे. तिथे काय आहेत आग्नेयला? धनु राशीत हा सूर्यमंगळ आहेत ना, मग हो, आग्नेय दिशेतही मोठा दोष असणार. म्हणजे जशी पत्रिका असते तसंच भवन तुम्हाला मिळतं. तसं मिळू नये याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ओके. म्हणजे भवन सुधारलं किंवा भवन नीट घेतलं तर पत्रिका सुधारते का? अर्थात. कारण कसं आहे, पत्रिकेतले जे ग्रह आहे आणि त्यांचं जे ट्रान्झिट आहे शेकडो योजन दूर आहे. आणि तुम्ही पृथ्वीवरती आहात, त्या पृथ्वी तत्वाची आणि आकाश तत्वाची दोन टोकाची तत्व आहेत. परस्पर पूरकही आहेत आणि परस्पर विरोधी आहेत. जेव्हा तुम्ही पृथ्वी तत्व आणि आकाश प्रकाश ऊर्जा तत्व या दोनच्या मध्ये स्वतःला सँडविच करून घेता, तेव्हा ग्रहांचा प्रभाव कमी होतो. आणि तो कमी होण्यासाठी उपपीठ रचनेमध्ये रत्नाध्यायाच्या माध्यमातून देवता निकष सिद्ध केला जातो. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये तुमच्या नक्षत्र आहे, ग्रह आहे आणि राशी आहे. परंतु वास्तुशास्त्रामध्ये ग्रह तत्व, देवता, दिशा, ऊर्जा ही 5 डायमेन्शन्स किंवा पंचम स्तंभाची वास्तू आहे. त्यामुळे चांगल्या घरामध्ये राहणाऱ्याच्या ट्रान्झिट हे नेहमी डायल्यूट होत असतात. म्हणून त्याला महत्व आहे. म्हणजे वास्तू जे संशोधित केलं 18 महर्षींनी, ते ज्योतिषशास्त्रावरचं एक उपायशास्त्र याच दृष्टीने केलेलं आहे. अच्छा सर, प्रेरणा जंगमचा प्रश्न आहे. प्रेरणा जंगम बोला. ते नेहमी प्रश्न विचारतात आम्हाला, त्यांना नका देऊ उत्तर. त्यांना नको देऊ, दुसऱ्या कोणाला संधी द्या. नाही, एक प्रश्नाचं उत्तर देऊया आपण त्यांना. बोला जंगम मॅडम. सर, सध्या मी इथे US मध्ये आली आहे आणि इथे असं बघते की सगळे तुम्ही US मध्ये? सर, माझी मुलगी इथे असते, मुलगी आणि जावई. हो, पण कसं आता कधी गेला? सर, एक 10 दिवस झाले. 10 दिवस झाले? हो. आता मी तर, मलाही जायचंय तर मला जाता येईल. त्यांचं विमान आहे स्वतःच. त्यांचं स्वतःच विमान आहे. खरंच सांगा कसं काय गेलात तुम्ही ते? चार्ज पडेल तुम्हाला ते सांगायला. प्रेरणा थांब दे, आपण सरांकडून पार्टी घेऊ, मग सरांना सांगू. चालेल सर, तुम्हाला नंतर फोन करते, फोनवर सांगते सर तुम्हाला मी. मला घ्या मध्ये पार्टीत. नक्की. ही पार्टी चालू आहे. हो. बोला मॅडम. तर सर, इथली घरं असं मॅक्सिमम सगळं लाकडाची घरं आहेत. मग आपली जी तिथे सगळा गोंधळ आहे अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त हॉन्टेड हाऊसेस आहेत. तुम्ही कुठल्या शहरात आहात? जर्सी सिटी सर, न्यू जर्सी. बस मी तिथेच येणार आहे आता. वाव सर, या नक्की या. कुठलं गाव आपलं?
सर तुम्ही पण एक विमान खरेदी करा, म्हणजे मग लवकर जाता येईल तुम्हाला. मी दरिद्री दशग्रंथी ब्राह्मण आहे, मी काय सांगणार. हो मी हो 10 हो ग्रंथ लिहिलेले आहेत. हो दरिद्री हो. तर मग इथे उपाययोजना कशा करू शकतो अहो, आपण? तिथे सगळा गोंधळ आहे अमेरिकेमध्ये. त्या घरांना कंपाऊंड नसतं आणि बेसमेंट प्रत्येक घराला आहे. हो हो. त्यामुळे तिथे तुम्हाला आणि धातू वगैरे सुद्धा पुरायला जरा काही की लिगल प्रॉब्लेम्स आहेत. हो. शिस मिळत नाही, लेड अवेलेबिलिटी नाहीये तिथे, पण लोखंड अवेलेबल आहे. अच्छा. आणि अमेरिकेमध्ये पेबल्स फार चांगले मिळतात. ओके. गोल दगड मोठाले आपण आपल्याला पाहायला मिळत नाही तसे मोठाले एवढाले पेबल्स. बरोबर. हो हो हो. सुंदर पेबल्स असतात. त्यामुळे नैऋत्येला मॉन्क्लेअरला येणार मी. मॉन्क्लेअर ओके. न्यू जर्सीला. अच्छा. तर नैऋत्येला एक 7-7-7चा खड्डा करायचा, 7 फूट 7 फूट, आणि तो सगळा घराजवळ, आणि तो सगळा पेबल्स ती भरून टाका. ओके. पश्चिमेलाही असा 5-5-5 खड्डा करा. खाली 50-60 किलो 100 किलो लोखंडाची प्लेट गाडा. छान लोखंड मिळतं तिथे. अच्छा. आणि ते पेबल्सनी भरा. तसंच दक्षिणेला त्याचा प्रभाव चांगला मिळेल. ओके. आणि उत्तरेला लँडस्केप मध्ये जरा खड्डा करून टाका एक मोठा. अच्छा. तिथे बोर बिर घेता येत नाही आपल्याला. हो, नाही घेता येत, पण खड्डा करता येत. अच्छा. एवढं करा. ओके. सर पेबल्स कुठे मिळतात इथे? पेबल्स कुठे मिळतात सर? काय ते मलाही नाही माहिती, तर शोधायला लागेल तुम्हाला तिथे. ओके. ओके. थँक्यू प्रेरणा मॅडम. मनोज साठे बोला. प्रेरणा. हो नक्की नक्की सर. नमस्कार सर. नमस्कार. जय गुरुदेव. मनोज साठे, माटुंगा, मुंबई. अरे वा, बोल मनोज. हा, छान झालं तुमचं सेशन. तुम्हाला विचारायचं होतं पश्चिम दिशेसंबंधित. तुम्ही पुस्तकात आणि सगळ्यात पण लिहिलंय की पश्चिम ओपनिंग आणि विंडोज वाईट. तर ते बरोबर आहे, कॉन्फ्लिक्ट आणि जास्त स्ट्रगल देतात. पण मला असं म्हणजे काही पत्रिकात असं आढळलं की मेनली वृषभ लग्न आणि तुळा लग्न की त्याच्यामध्ये शनी योगकारक होतो आणि त्यांच्या नाही, म्हणून असं की त्यांचा जर योगकारक तुळा शनी जर योगकारक त्यांच्यात होतोय आणि त्यांचा कुंभेचा वगैरे खूप चांगला स्ट्रॉंग शनी असेल तर अशा काही काही केसेस आहेत त्यांना पश्चिमेची वास्तू खूपच लाभली आहे आणि ते अगदी. पण पश्चिमेची वास्तू लाभली म्हणजे पश्चिमेची प्रवाह असणारी वास्तू नसते. हा, उत्तरे आणि पूर्वेचे पण आहेत, पण अजून जर पश्चिम बंधित केली तर याहून चांगली प्रगती होईल. अच्छा, मग तेच विचारलं होतं की जो योगकारक शनी आहे त्याला अडवायचं का ओपन करायचं, तेच तो अडवणं म्हणजे प्रगट होणं आहे. अच्छा. आणि दुसरं पश्चिमेबद्दल विचारायचं होतं की पश्चिमेची जी मेन देवता आहे ती वरुण आहे, ती जलतत्वाची आहे. तर पश्चिमेला जलतत्व वरुण जो आहे तो आकाशात आहे. बर, तो पृथ्वीवर मशात नाही घराचं. ओव्हरहेड वॉटर टँक येतो. अच्छा, म्हणजे नदी आणि समुद्र वाईटच. कारण ते कन्फ्युजन होतं म्हणून तेवढं हे. म्हणजे जमिनीवर नदी आणि समुद्र वाईटच समजायचं पश्चिमेला. अगदी वादच नाही. बर बर बर. थँक्यू. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सर उज्ज्वला मॅडम आहेत आमच्या, त्यांना काही विचारायचंय. बोला उज्ज्वला मॅडम. सर नमस्कार. सर मॅडम नमस्कार. शेतावरती की नाही नैऋत्येला घर बांधलेलं आहे, पण थोडस उत्तरेला सगळी जमीन आहे आणि पूर्व पश्चिम रस्ता आहे. पण त्या रस्त्याच्या उत्तरेला घर येतंय, म्हणजे सगळा प्लॉट येतोय शेतीचा. तर तिथे थोडी जागा शिल्लक राहिलेली आहे, म्हणजे दक्षिण आणि पश्चिम बाजूला घराच्या पण. कंपाऊंड घालून टाका ना तिथे.
हा, भिंतीचं ते वॉल कंपाऊंड केलं तरी चालेल. बस चालेल. पण मग आता रस्ता कुठून काढायला पाहिजे घराला? नाही, एंट्री गृहक्षेत्रामध्ये ठेवायची, 4th डिव्हिजन एंट्री. हा, पूर्वेला येईल. पूर्वेला गेट येतं. पूर्वेला महेंद्र पदात घ्यायची. हा. बाकी सगळी जमीन पूर्व आणि उत्तरेला आहे. हो, कृषीला वास्तुशास्त्र लागू नाही. शेतीला कृषी क्षेत्र हा शास्त्र असतं. नाही ना, म्हणजे काही दोष नाहीये. तरी पण ती वॉल घालून घेते. वॉल घातलीच पाहिजे. ओके, थँक्यू सर. बोला शुभदा कुलकर्णी. शुभदा कुलकर्णी बोला. चला विल्सर मॅडम, बास करूयात मला वाटतं. हो, बास करूया. ज्यांना बुधवारी किंवा गुरुवारी झूम अधिवेशनात सामील व्हायचं असेल त्यांच्यासाठी मी आता चॅट बॉक्स मध्ये एक हे पाठवले, ग्रुप लिंक पाठवलेली आहे. त्या ग्रुप लिंकला जॉईन तुम्ही होऊ शकता. आणि ग्रुप करून टाका 2 आठवड्यासाठी. हो, येस. आणि ज्या लोकांना हा ग्रुप बनवायचा आहे त्यांनी पण या झूम लिंकला जॉईन व्हा. ही झूम लिंक दिलेली आहे बघा तुम्हाला. 3 झूम अधिवेशन ग्रुप हा आपण वास्तूचा खास नरेंद्र सहस्रबुद्धे सरांचा ग्रुप करणार आहोत. आणि ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न पण पाठवता येतील. सरांना पण मी ह्याच्यावरती ऍड करेन. सगळ्यांनी या झूम लिंक वरचा फोटो काढून घ्या, म्हणजे तुम्हाला सरांची कॉन्टॅक्ट ठेवता येईल. सरांचे क्लासेस पण आपण घेत असतो, तर त्याच्या पण तुम्हाला सगळ्या ज्या काय माहिती पत्रक आहे किंवा डेट्स आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातील. नरेंद्र सहस्रबुद्धे सर, आपण इथे आलात आणि आम्हाला आपलं छानसं ज्ञान दिलं त्याबद्दल आम्ही सगळे खूप आभारी आहोत. थोडं हिंदी, थोडं मराठी, त्यामुळे दोन्ही लोकांना खुश केलं तुम्ही. एकूण जनरल बघितलं की दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, पश्चिम ह्या दिशेकडूनच जास्ती करून भूतबाधा, प्रेतबाधा किंवा बाधित घर किंवा या बाजूचे उतार, या बाजूच्या पाणी. घराच्या जवळ ती वास्तू आहे, ती पाहून या. चॉईस गेस्ट हाऊसची. येस. ती कोथरूडला आहे म्हणताय, ती निश्चित जाऊन येणार. मला बाधित झालं नाही म्हणजे आपण दादांच्या घरी जर गेलो तर जाताना तुम्हाला दाखवतो. चालेल, आपण दादांच्या घरी जायचा एक प्लॅनच करूया. दादा पण खूप दिवस प्लॅन करत झाले 6 महिने. आता काय मध्ये परत करोना आला ना, लगेच या आठवड्यातच प्लॅन करून टाकू आपण दादांकडे. प्लॅन करायचंय आता. काही लक्ष घालत नाही ती केंजले मॅडम. केंजले मॅडम नाही म्हणतात जायला तिकडे. त्यांना भीती वाटते, वाटेत जाताना बाधित वास्तू आहे म्हणतात तुम्ही, त्यामुळे त्यांना भीती वाटते. घाबरणाऱ्या वाटत नाहीत. आपण निश्चित जाऊया आता दादांकडे. आणि छानपैकी तुम्ही आम्हाला झपाटलेली घरं कशी असतात किंवा कशामुळे तयार होतात. आता काही लोकांचे प्रश्न आहेत की भूत बघितलंय का किंवा खरंच असतं का वगैरे, पिवळे असतं का. पेपर तेवढ्यासाठी दाखवला, 2 डायमेन्शनल असं दिसतं. त्यामुळे अशा लोकांचे तुम्ही अतिशय चांगल्या रीतीने प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. आणि ज्याला भूत धरतं त्यालाच ते कळतं, बाकीचे लोक आपले लांबनं बघत असतात, परंतु ज्याला धरतं त्याला ते निश्चित कळतं. तर अशा बाधित वास्तूंचा पण अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. जागा खरेदी करताना पर्टिक्युलरली करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण तुम्हाला अशा छानशा वेगळ्या विषयावरती बोलूया. आणि त्याआधी ह्या सगळ्या लोकांनी ज्यांना नरेंद्र सहस्रबुद्धे सरांची कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांनी अवश्य 3 झूम अधिवेशन हा जो मी एक ग्रुपची लिंक पाठवलेली आहे, ह्या लिंकला तुम्ही जॉईन व्हा. आणि तिथे मी नरेंद्र सहस्रबुद्धे सरांना ऍड करते. तो ग्रुप आपण खास सहस्रबुद्धे सरांसाठी ठेवूया की जे वास्तुप्रेमी आहेत, तर त्या वास्तुप्रेमींच्या प्रश्नावर उत्तर. एक मी रिक्वेस्ट करते की हा ग्रुप मी तरच ओपन करीन इथे जर तुम्ही इतरांनी कोणी जाहिराती नाही टाकल्यात तर. कारण काय होतं की नुसते जॉईन माय ग्रुप करत लोक सगळे पळून जातात आणि ते पळून गेलेल्या लोकांचं नीट काही होत नाही, म्हणजे इकडनंही जातात तिकडनंही जातात. त्यामुळे फक्त सहस्रबुद्धे सरांना जाहिरात करायला त्याच्यावरती परवानगी राहील किंवा आम्ही 3 जण जे आम्ही हे आहोत
ऍडमिन आहोत, आमच्या जाहिराती आम्ही टाकू शकतो, परंतु इतरांच्या जाहिराती जर त्यावर आल्या तर मी ग्रुपमधनं आम्हाला काढून टाकायला लागेल आणि तुम्ही तुमचे ग्रुप तयार करा स्वतःचे. तर ही एक वेगळी गोष्ट आहे. तर ह्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. आपण खास वास्तू ग्रुप असं त्याचं नाव देऊया आणि तुम्हालाही छान रीतीने सरांची सतत संपर्क साधता येईल. सरांचे जे क्लासेस असतात त्याचे पण तुम्हाला तिथे नोंद ठेवता येईल. तर पुन्हा एकदा सर खूप मी आभारी आहोत. आम्ही बुधवारी निशुल्क 48वे व्याख्यान आमचं चालू आहे. गेल्या ऑगस्ट मध्ये व्याख्यान चालू केली व्याख्यानमाला आणि 52ला सर्वश्रेष्ठ दान हे ज्ञानदान धरतात आणि ते तुम्ही करता आहात, त्यामुळे यू आर ग्रेट. त्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद. आपल्या परवानगीने मी मीटिंग एंड करते. धन्यवाद 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 धन्यवाद. थँक्यू सर.